कोकणामध्ये पारंपरिक ढोल ताशांच्या गजरामध्ये शिमगोत्सवाला सुरुवात झाली। आज आपला जिल्हा आपली बातमीची सुरुवात करूयात कोकणच्या शिमगोत्सवाने। कोकणातल्या शिमगोत्सवाची सुरुवात होते ती ग्रामदेवतेच्या मंदिरात। देवाला कौल लागतो आणि ग्रामदेवतांच्या पालख्या सजू लागतात। कोकणात याला पालखीला रूप लागणं असं म्हणतात। पालखीत देवांचे मुखवटे लावले जातात आणि पारंपरिक वेशात देवांना सजवलं जातं। कोकणच्या शिमगोत्सवात रंग भरतात ती इथली पारंपरिक वाद्य, ढोल आणि ताशा। देवळातून बाहेर पडलेल्या ग्रामदेवतेच्या पालखीला मग प्रत्येक कोकणी माणूस अगदी डोक्यावर घेऊन नाचवतो। कोकणातल्या प्रत्येक गावात वेगवेगळ्या दिवसांना शिमगोत्सव साजरा होतो। गावातच सूरमाडाची होळी निश्चित केली जाते। त्यानंतर सगळा गाव मिळून सूरमाडाची ही प्रचंड होळी उचलत नाचवतच वर्षानुवर्षाच्या गावच्या निश्चित केलेल्या जागी आणतात आणि मग इथं सगळा गाव एकत्र येत सूरमाडाची ही प्रचंड होळी उभी करतो। शेकडो हात एकत्र येतात आणि इतकी मोठी होळी पाहता पाहता लीलया उभी राहते। विधिवत त्याची पूजा केली जाईल। त्याच्यानंतर इथे होम होईल। होमात मानकरी नारळ घालतात। त्यानंतर 7 कुंभाचा जो मान असतो तो होमाला पूर्ण ते भोवत्या घालून त्याच्यातून जे नारळ ठेवलेले असतात ते बाहेर काढतात आणि ते प्रसादाला 7 कुंभ घेऊन जातात। कोकणी माणूस आपल्या गावापासून कितीही दूर असला तरी तो या शिमगोत्सवासाठी आपल्या गावी परततोच। गावच्या पारंपरिक होळी खुंटावर होळी उभी केल्यावर गावचा होम पेटवला जातो। या होमात गावातल्या मराठा समाजाचे मानकरी आपली नारळ होमात ठेवतात। गावचे खोत होम प्रज्वलित करतात आणि मग वाणी समाज आपल्या हातातल्या मोठ्या काठ्यांनी या होमातून सर्व नारळ शोधून काढत आपल्या ताब्यात घेतात। असाच उत्साह पुढचे 10-15 दिवस जल्लोषात सुरू असलेला दिसेल। प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। आणि थेट जाऊयात शिमग्याच्या उत्सवामध्ये। अख्ख्या महाराष्ट्राला आज आम्ही कोकणात घेऊन जातोय। माझे सहकारी प्रणव पोळेकर तिथे शिमग्याच्या उत्सवामध्ये आहेत। प्रणव, तुमच्या कोकणामध्ये कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात गारणं घातल्याशिवाय होत नाही। आज तुम्ही काय गारणं घालणार आहात भगवंताला? नक्कीच जे अजित आहे ते आज खरं तर कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात शिमगोत्सव जो आहे तो सुरू झाला आहे। कोकणातल्या ग्रामीण भागामध्ये खरं तर याची धूम जी आहे ते सर्वाधिक पाहायला मिळते। आपण आहोत रत्नागिरीच्या कालभैरव मंदिर परिसरामध्ये। आज खरं तर हे जे ग्रामस्थ आहेत ते कोकणामध्ये जो अवकाळी पाऊस पडलाय, महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस पडलाय, तो थांबावा आणि लवकरात लवकर त्या शेतकऱ्याला जी आहे ती मदत मिळावी यासाठी हे गारणं घालणार आहेत। काका, गारणं तसंच बाळगाण्या भैरी महाराजात तू कारण समजून घेऊन आज ज्या मूळ पुरुषांनी तेव्हा तुझी स्थापना केला ना त्या मूळ पुरुषाची समजून घालून तू समजून घेऊन आज भैरी भगवती जोगेश्वरी नवलाई पवनाई तृणेश्वर जम्मुकेश्वर या 5-12च्या मतदान। तसंच आता तेव्हा तू तिथे कारण समजून घेऊन आता हा जो काय आपल्या कोकणामध्ये जो काय अवकाळी पाऊस वगैरे पडलेला आहे पण त्याला योग्य ते अजून सरकारकडनं पाहिजे त्या प्रमाणात मदत वगैरे मिळत नाहीये। तिथं अनंत अडीअडचणी निर्माण झालेल्या आहेत। त्या अनंत अडीअडचणी निर्माण कशापासून झाल्यात, का झाल्यात याचं तू कारण निरीक्षण करून आता देवा हे जे काही सरकारवाले शासन करत आहेत आज तिथे त्यांना जे काही मदत करण्यासाठी ज्या काही अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणी दूर होऊन तुझ्या आशीर्वादाने आज भैरी भगवती जोगेश्वरी नवलाई पवनाई मातेच्या आशीर्वादाने त्या अडीअडचणी तुझ्या दूर झाल्या पाहिजे, तू दूर करून देऊन आज त्या सरकारला जे काय अवकाळी पाऊस पडलेला आहे ती मदत लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि तू पोहोचवून देशील अशा रीतीने तिथे बंदोबस्त ठेवून आणि जे काय त्या अवकाळी पाऊस पडलेला जे काही शेतकऱ्यांच्या अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणी ती कारणं ते सोडवण्यासाठी त्यांचे जे काही प्रयत्न चालू आहेत त्या प्रयत्नाला यश येऊन तुझ्या आशीर्वादाने आपल्या सरकारला चांगल्या प्रकारे सबुदी देऊन त्या त्यांच्या अडीअडचणी आणि आर्थिक मदत त्यांच्यापर्यंत तुझ्या आशीर्वादाने आज भैरी भगवती जोगेश्वरी नवलाई पवनाई मातेच्या आशीर्वादाने लवकरात लवकर पोहोचेल आणि त्यातून त्यांची लवकरात लवकर सुटका होईल, तू सुटका करून देशील अशा रीतीने तिथे बंदोबस्त ठेवून तसंच आता हे जे काय अवकाळी पाऊस पडलेले जे काय गरीब शेतकरी आहेत जे काय बागायतदार आहेत आज ह्यांच्या पाठीशी तुझा आशीर्वाद पाठीशी उभा राहील आणि त्यातून लवकरात लवकर त्यांची सुटका होईल आणि तू करून देशील अशा रीतीने तिथे बंदोबस्त ठेवून असं हे संपूर्ण आपल्या 12 वाड्याचे जे काही ग्रामदैवत आहेत आज भैरीबुवा तुला ह्या आमच्या 12 वाड्यांतर्फे ट्रस्ट मंडळी, गृह मंडळी, येणारे भाविक मंडळीतर्फे ह्या सगळ्यांतर्फे तुला प्रार्थना आम्ही अशी करतो की ही जी काय मदत आहे ही मदत त्यांना लवकरात या गारहाण्याशिवाय कोकणामधला सण सुरू होत नाही। आज अवकाळी पाऊस
आणि या सगळ्या गारपिटीच्या संदर्भामध्ये गुरुवानं गाराणं घातलंय देवाला, पारंपरिक वाद्यांचा गजर आहे आणि पुढचे काही दिवस शिमग्याचा हा सगळा उत्साह कोकणामध्ये असाच कायम राहणार आहे. पुढच्या बातमीकडे आपण जाऊयात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.